12वी नंतर जेव्हा इंजिनिअरिंगला कॉलेजला ॲडमिशन घ्यायची वेळ आली, तेव्हा शहरातील सर्वात उत्तम कॉलेज दोघींनाही हवे होते आणि दोघींची शाखा एकच कॉम्प्युटर इंजिनिअरिंग असल्यामुळे त्यांना एकाच वर्गात प्रवेश घ्यावा लागला. ॲडमिशन झाल्यावर दोघी वडिलांबरोबर एकदा कॉलेज बघायला गेल्या होत्या. कॉलेजची ती भव्य इमारत बघून दोघीही फार उत्साहित झाल्या. कॉलेजची वास्तू 50 वर्षे जुनी दगडी बांधकामाची होती. कॉलेजचा परिसर बराच मोठा होता. त्यात सभोवताली जुनी मोठाली दाट झाडे इमारतीच्या आणि त्या परिसराचे सौंदर्य वाढवित होते. कॉलेजच्या प्रवेशद्वारातून आत शिरताच मध्यभागी एक मुख्य इमारत होती. तिथे कॉलेजच्या ऑफिसेस, स्टाफचे कॅबिन्स होते. त्या इमारतीच्या दोन्ही बाजूला काही अंतरावर इतर इमारती होत्या. प्रत्येक इमारत ही दगडी बांधकामाची आणि तेवढीच भव्य होती. प्रत्येक इमारतीला त्या इमारतीसोबत धावत असलेले वरांडे, त्यात प्रत्येक 10 फुटाला असलेली दगडी खांबाची रांग छताला आधार देण्याबरोबरच त्या इमारतीची शोभा वाढवित होते. हे सगळं बघून त्या आणखीनच हुरूपल्या आणि कॉलेज सुरू होण्याची वाट बघू लागल्या. काही दिवसातच कॉलेज सुरू होणार होते. पुस्तकांबरोबर दोघींनीही स्वतःसाठी कपडे, मेकअप खरेदी केले. शाळेतल्या त्या विटाळवाण्या पोशाखापासून आता मुक्तता झाली होती. कॉलेज जीवन म्हणजे स्वच्छंदा यौवनाच्या उंबरठ्यावर मिळालेला मोठासा कोरा कॅनव्हास, ज्यावरती आपल्या भावनारूपी, स्वप्नरूपी, आकांक्षारूपी ब्रशने हवे तसे रंग उधळायचे. 70 ची अशी फिल्म, ज्यामध्ये रोमांस, ॲक्शन, ड्रामा हे सर्व बघायला मिळण्याची संभावना होती. दोघीही कॉलेजला जाण्यासाठी आतुर झाल्या होत्या. स्वच्छंदपणे नवीन जगात भरारी घ्यायला त्या उत्सुक होत्या. कल्पनांची विमाने मनाच्या नभात त्या उडवू लागल्या होत्या आणि आपापल्या स्वप्नांमध्ये फार हरवून गेल्या होत्या. कॉलेजच्या पहिल्या दिवशी दोघी नटून-थटून कॉलेजला जायला निघाल्या. एकत्र न जाता घरून वेगवेगळ्या निघाल्या. सौंदर्या ऑटोने तर लावण्या सिटी बसने कॉलेजकरता निघाली. जून महिना लागून गेला होता. पावसाच्या सरींनी भेट दिली होती. मातीचा सुगंध मनातील उत्सुकतेला द्विगुणित करीत होता. सौंदर्या ऑटोने आधीच कॉलेजला पोहोचली होती. मात्र बस ट्रॅफिकमध्ये अडकलेल्या लावण्याला पोहोचायला थोडा उशीरच झाला. आज पहिला दिवस असल्यामुळे प्रथम वर्गातील सर्व विद्यार्थिनींना ऑडिटोरियममध्ये जमायचे होते. तिथे कॉलेजचे डीन विद्यार्थ्यांना संबोधित करणार होते. लावण्या कॉलेजला पोहोचली व घाईत मुख्य इमारतीत प्रवेश केला. तिला पोचायला उशीर झाला असल्यामुळे प्रथम वर्षाचे कोणीच विद्यार्थी तिथे दिसत नव्हते. व्हरांड्यातून आत असलेल्या एका स्टाफला तिने ऑडिटोरियमचा पत्ता विचारला. मुख्य इमारतीच्या मागील भागात एका उभ्या रेषेत असणाऱ्या इमारतीनंतर इमारती ऑडिटोरियममध्ये असल्यामुळे त्याने सांगितले. ती घाईघाईत तिकडे निघाली. त्या इमारतीच्या व्हरांड्यात पोचल्यावर तिने बऱ्याच इतर दालनांची दारे तिला दिसली. त्यामुळे नेमके दार कोणते तिला ठाऊक नव्हते. एका दालनात शिरली तर तिथे मोठी लायब्ररी होती. पुन्हा बाहेर येऊन उशीर झाल्यामुळे व्हरांड्यातून घाईत इकडून तिकडे धावत प्रत्येक दालनात बघायला लागली आणि अचानक एकाला जाऊन धडकली. तिच्या तोंडून लगेच सॉरी निघाले. तिने वळून बघितले तर समोर एक उंचबुरा सुंदर तरुण उभा होता. चेहऱ्यावर स्मित हास्य करीत तो म्हणाला, "इट्स ओके." कोणत्याही तरुणीला अपेक्षित असे त्याचे रूप होते. ते असून सुद्धा त्याच्यात जराही अहंकार दिसत नव्हता. त्याच्या डोळ्यांमध्ये तिला आदर, नम्रता दिसत होती. त्याला बघून ती काही सेकंद स्तब्ध झाली. शांतता तोडत दोघांच्या तोंडून निघाले, "ऑडिटोरियम?" आणि दोघेही हसले. "हाय, मी पराग, फर्स्ट इयर." तो तरुण स्वतःचा परिचय देत म्हणाला. लावण्य थोडी कचकत, "मी लावण्य, फर्स्ट इयर." पराग म्हणाला, "नाईस टू मीट यू. मी पण ऑडिटोरियमकडेच निघालोय. शेवटून दुसरे दार, लेट्स गो." लावण्य त्यावर काही न बोलता त्याच्या बरोबर चालत ऑडिटोरियमला निघाली. तिला परागला बघून काही बोलावे सुचलेच नाही. दोघे ऑडिटोरियममध्ये पोहोचले. आत अंधार होता. स्टेजवरती भाषणे सुरू होती. पराग मोबाईलला टॉर्च ऑन करून सीट शोधायला लागला. मध्येच त्याला त्याचा एक मित्र भेटला. त्याच्या शेजारी काही सीट्स खाली होत्या. पराग आणि लावण्या एकमेकांच्या शेजारी सीटवर बसले. थोड्या वेळात भाषणे संपली. ऑडिटोरियमच्या आतील दिवे लागले. कार्यक्रम सुरू होण्याआधीच विद्यार्थ्यांना त्यांच्या शाखेनुसार समूह करून बसण्याची सूचना केली होती. पण लावण्य आणि पराग उशिरा आल्यामुळे त्यांना हे ठाऊक नव्हते. कार्यक्रमानंतर शाळेचे प्राध्यापक त्यांच्या शाखेच्या विद्यार्थ्यांना कॉलेज कॅम्पस, लॅब, क्लासरूम दाखवणार होते. लावण्य परागच्या समूहाबरोबर बाहेर पडली. प्राध्यापक त्यांच्या समूहाला घेऊन त्यांच्या कार्यशाळा आणि डिपार्टमेंट दाखवायला घेऊन गेले. लावण्य चकित होऊन हळूच परागला म्हणाले, "हे आपल्याला इलेक्ट्रॉनिक डिपार्टमेंट का दाखवत आहेत?" पराग, "मग तू पण इलेक्ट्रॉनिक्सलाच आहेस ना?"
नाही, मी कम्प्युटरला, लावण्या म्हणाली. पराग, ओहो, सॉरी मी तुला विचारलेच नाही. पण आम्ही सगळे इलेक्ट्रॉनिक्सलाच आहोत. लावण्या चिंतेने माझा क्लास कुठे असेल, मी आता त्याला कुठे शोधू, मला टीचर्स काय म्हणतील. तिची चिंता बघून पराग धीर देत म्हणाला, आपण शोधू त्यांना, नको काळजी करू. परागने त्याच्या एका मित्राला खुणवत बोलावले आणि त्याच्या कानात काहीतरी सांगून प्राध्यापकांचे लक्ष चुकवीत तो लावण्याला घेऊन तिच्या कम्प्युटर शाखेच्या समूहाला शोधायला निघाले. काही वेळात ते दोघे कम्प्युटर डिपार्टमेंटमध्ये पोहोचले व तिथे तिला तिच्या वर्गातील विद्यार्थी दिसले. पराग लावण्याचा निरोप घेत, ते तुझे क्लासमेट, मी निघतो आता, भेटू नंतर. लावण्याला चिंतेत बघून परागचे असे मदत करणे तिच्या मनाला स्पर्शून गेले होते. तिच्या ध्यानात आले की ती त्याचे आभार मानायला विसरून गेली होती. मनोमन तिने त्याचे आभार मानले. लावण्या तिच्या समूहात सामील झाली. ती सौंदर्य आधीच त्या समूहात होती. तिच्याजवळ जात लावण्य हळूच म्हणाली, तू मला का बोलवले नाही? मी चुकून दुसऱ्या ग्रुप बरोबर निघून गेली होती. त्यावर तिरकसपणे उत्तर देत सौंदर्या म्हणाले, कोणी सांगितले तुला उशिरा यायला? लावण्याला जाणवले की सौंदर्यापासून कोणतीही अपेक्षा करणे चुकीचेच आहे, कारण ती सौंदर्यासाठी फक्त एक प्रतिस्पर्धी होती.